नमस्कार, मी सुनील जावडेकर या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आजचा आपला विषय खूप इंटरेस्टिंग आहे, कारण की तो राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघाशी संबंधित आहे। तुम्ही जर एक अंदाज लावला असेल तर लक्षात येईल की या व्हिडिओचं शीर्षक आपण म्हटलेलं आहे की मातोश्रीने डागलंय शिंदेशाहीवर ब्रह्मास्त्र। आता हे ब्रह्मास्त्र नेमकं काय आहे आणि ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघामध्येच हे ब्रह्मास्त्र का डागण्यात आलेलं आहे आणि यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ब्रह्मास्त्र परत निष्प्रभ ठरवून आपला स्वतःचा करिश्मा दाखवणार का, याचा एक थोडक्यात आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा, लाईक आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका। बघा, आजच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची उमेदवार यादी जाहीर होते आणि उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे दिवंगत जिल्हा प्रमुख स्वर्गीय आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ज्या मतदारसंघातून गेले 4 टर्म आमदार म्हणून प्रचंड मताधिक्याने निवडून येत आहेत, या मतदारसंघामध्ये केदार दिघे यांना उमेदवारी दिलेली आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ आहे कोपरी पाचपाखाडी, की जो ठाणे शहराशी निगडीत आहे। मात्र तो प्रॉपर जे जुने ठाणेकर आहेत, म्हणजे जुना ठाणे विधानसभा मतदारसंघ आहे, त्यातला हा एक भाग नक्की आहे। परंतु 2009 ला जेव्हा मतदारसंघांची पुनर्रचना झाली, तर या पुनर्रचनेमध्ये पूर्वीचा जो काही एक ठाणे विधानसभा मतदारसंघ होता, मग त्याच्यामध्ये आत्ता जो मुख्यमंत्र्यांचा भाग आहे कोपरी पाचपाखाडी वागळे इस्टेट, हा देखील या ठाण्याच्या याच्यात यायचा। ओवळा माजीवाडा जो प्रताप सरनाईक यांचा आत्ताचा विद्यमान मतदारसंघ आहे, त्यातला काही भाग देखील या मतदारसंघात यायचा आणि जुनं ठाणे शहर हे या संपूर्ण मोठ्या एका ठाणे विधानसभा मतदारसंघात यायचं। 2009 मध्ये जेव्हा पुनर्रचना झाली तेव्हा ठाणे शहर विधानसभा मतदारसंघ, कोपरी पाचपाखाडी मतदारसंघ आणि त्यानंतर ओवळा माजीवाडा मतदारसंघ असे 3 विधानसभा मतदारसंघ हे या जुन्या ठाणे शहर मतदारसंघातून निर्माण झाले। तर त्यामुळे 2009 पासून 2014, 2019 अशा 3ही विधानसभा निवडणुका एकनाथ शिंदे हे कोपरी पाचपाखाडी या मतदारसंघातून निर्विवादपणे जिंकत आलेले आहेत। आता 2024 ला म्हणजे पुढच्या महिन्यात जेव्हा विधानसभा निवडणुका होत आहेत, तर त्यावेळेला उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्र्यांसमोर नेमका कोणता उमेदवार देणार याची एक मोठ्या प्रमाणावर चर्चा होती। याच्याकरता 2 नावं उद्धव ठाकरे यांच्या समोर होती। त्याच्यामध्ये पहिलं नाव आहे ते शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे केदार दिघे यांचं, आणि दुसरं नाव आहे ठाण्याचे माजी खासदार आणि आता जे लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे उमेदवार होते, त्याचप्रमाणे ते खासदार देखील होते, असे राजन विचारे। या 2 नावांपैकी एकाला मुख्यमंत्र्यांच्या समोर उतरवण्याचं उद्धव ठाकरे यांनी निश्चित केलं होतं। मात्र अखेरीस केदार दिघे यांना मुख्यमंत्र्यांच्या समोर उतरवण्यात आलं आहे। आता याचे नेमके मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघामध्ये म्हणजे कोपरी पाचपाखाडीमध्ये काय पडसाद उमटतात याच्यावरती देखील या मतदारसंघातली राजकीय गणितं ही बऱ्याचशा प्रमाणात अवलंबून आहेत। बघा, सुरुवातीला आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की केदार दिघे कोण आहेत। केदार दिघे हे सर्वप्रथम आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की केदार दिघे कोण आहेत। तर केदार दिघे हे ठाणेकरांचं दैवत असलेल्या स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे यांचे सख्खे पुतणे आहेत। ही त्यांची पहिली ओळख। दुसरी, ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे ठाणे जिल्हा
प्रमुख आहेत. तिसरं म्हणजे स्वतः केदार दिघे हे धर्मवीर आनंद दिघे यांच्याप्रमाणे ठाण्यातील समाजकार्यामध्ये पूर्वीपासून सक्रिय होते आणि एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये 2.5 वर्षांपूर्वी उठाव केल्यानंतर जेव्हा एक ठाण्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसमोर नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली, तेव्हा केदार दिघे यांना उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचं ठाणे जिल्हा प्रमुख केलं आणि ही पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न केला. केदार दिघे यांच्या बाबत अजून जर काही आपण ऐकायला गेलो तर कल्याण लोकसभा निवडणूक जी झाली 4 महिन्यांपूर्वी, तर त्याच्यामध्ये देखील उद्धव ठाकरेंची अशी इच्छा होती की केदार दिघे यांनी मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव व कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात निवडणूक लढवावी अशी खुद्द उद्धव ठाकरे यांची इच्छा होती. मात्र केदार दिघे यांचं जर आपण कार्य बघितलं तर ते प्रामुख्याने ठाणे शहराशी किंवा आता नव्याने जो ठाणे लोकसभा मतदारसंघ निर्माण झालाय त्याच्याशी अधिक संबंधित आहे. अर्थात त्यांची जिल्ह्यातही अन्य ठिकाणी कामं भरपूर आहेत, मात्र तुलनेने थोडं कल्याण लोकसभा मतदारसंघ हा कळव्यापासून जो सुरू होतो तो थेट अंबरनाथ पर्यंत जाऊन जोडलेला आहे. त्यामुळे स्वतः केदार दिघे हे लोकसभा निवडणूक तेथून लढवण्यास तेवढे इच्छुक नव्हते आणि त्यामुळे मग अखेरीस उद्धव ठाकरे यांनी वैशाली दरेकर यांना कल्याण लोकसभेतून ऐनवेळेला उमेदवारी जाहीर केली. आता केदार दिघे यांचं जर आपण एक नावाचा महिमा लक्षात घेतला तर त्यांच्या नावामध्ये दिघे हे नाव आहे आणि ते जसं बायोलॉजिकल आहे तसंच ते ठाणेकरांच्या धर्मवीर आनंद दिघे यांच्याशी जे काही निष्ठा आहेत किंवा आनंद दिघे यांना ज्याप्रमाणे ठाणेकर दैवताप्रमाणे जपतात, तर त्या कुटुंबांपैकी एक केदार दिघे आहेत हे लक्षात घेण्याची गरज आहे. त्याच्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना, म्हणजे ते जरी राज्याचे मुख्यमंत्री असले आणि ठाणे जिल्ह्याचे सर्वेसर्वा असले, महाराष्ट्रातील आणि ठाण्यातील सत्तेचे अनभिषिक्त सम्राट असले, तरी देखील आता हे लक्षात घेतलं पाहिजे की एकनाथ शिंदे यांचा सामना दिघे हे आडनाव असलेल्या उमेदवाराशी होणार आहे. त्याच्यामुळे ही निवडणूक तशी मुख्यमंत्री एकतर्फी करू शकत नाहीत, इथे सामना होणार, हे लक्षात घेतलं पाहिजे. अर्थात मातोश्रीने ही जी काही खेळी केली आहे ती जर लक्षात घेतली तर निष्ठावंतांचं कितपत पाठबळ हे केदार दिघे यांना मिळतं हे पाहणं आपण उत्सुकतेचं म्हणू शकतो. किंवा मग यामागे मातोश्रीचे जे काही राजकीय डावपेच असतील ते जर उघड करण्यामध्ये एकनाथ शिंदे हे जर यशस्वी झाले आणि मातोश्रीने हे जे काही एकनाथ शिंदे यांच्या समोर ब्रह्मास्त्र डागलं आहे ते एकनाथ शिंदे हे निष्प्रभ करू शकतात का? कारण की बघा, एकनाथ शिंदे यांचे गुरु आणि तमाम शिवसैनिकांचे, ठाणेकरांचे गुरु हे शेवटी धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे आहेत आणि त्यामुळे इथे जो काही एक आपण भावनिक सामना म्हणतो, हा भावनिक सामना आणि त्याला आता जी काही पुढच्या या प्रचाराच्या रणधुमाळीत जी काही एक राजकीय फोडणी मिळणार आहे ती जर आपण लक्षात घेतली तर कोपरी पाचपहाडी या मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघामध्ये राजकीय घमासान झालं
तर ते आश्चर्य वाटून घेण्याचं कारण नाही. आता याच्यात थोडक्यात 2009 पासून, कारण की 2004ला पूर्ण ठाणे मतदारसंघ होता की जिथून प्रथम एकनाथ शिंदे हे विधानसभेवर निवडून आलेले होते. आणि 2009 पासून जेव्हा पुनर्रचना झाली तेव्हापासून 2009, 2014, 2019 या 3 विधानसभा निवडणुकांमध्ये या मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नेमकी किती मतं मिळाली होती, किती मतांचा लीड होता, त्यांच्या समोर कधी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी होती, कधी काँग्रेस होती, त्यांच्याबरोबर त्यावेळेला मनसे देखील होती. तर यांना एकूण या मतदारसंघांमध्ये एक राजकीय पक्षांची, राजकीय उमेदवारांची मतं किती होती ही देखील तुम्हाला मी थोडक्यात सांगणार आहे. तर ही देखील खूप इंटरेस्टिंग आहे. बघा, 2019 मध्ये शिवसेना आणि भाजप यांची युती होती आणि त्यावेळेला या मतदारसंघात एकूण 1,73,662 एवढं मतदान झालेलं होतं. त्यापैकी एकनाथ शिंदे यांना 1,13,497 म्हणजे एकूण मतदानाच्या जवळपास 65% मतं ही एकट्या एकनाथ शिंदे यांना होती. अर्थात त्यावेळेला शिवसेना भाजप यांची युती होती. यावेळेला इंदिरा काँग्रेसचे संजय घाडीगावकर हे काँग्रेसचे उमेदवार होते आणि त्यांना 24,197 म्हणजे 13.93 एवढी मतं होती. मनसेकडून या मतदारसंघात उमेदवार होते महेश कदम आणि त्यांना काँग्रेसच्या तुलनेत चांगल्यापैकी मतं होती आणि ती होती 21,513 मतं. ती 13% होती. नोटाची मतं या मतदारसंघामध्ये 5,147 होती आणि ती जवळपास 3% होती एकूण मतदानाची. 2014 मध्ये जर आपण पाहिलं तर एकूण मतदान झालेलं होतं 1,84,598. त्यापैकी एकट्या एकनाथ शिंदे यांना 1,04,20 एवढं मतदान होतं. 2014च्या विधानसभा निवडणुकांचं वैशिष्ट्य होतं की यावेळेला शिवसेना आणि भाजप यांची युती नव्हती. हे दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात लढले होते आणि त्यावेळेला एकनाथ शिंदे यांना या मतदारसंघातून 1,04,20 मतं की जी एकूण मतदानाच्या 54% होती. यावेळेला इथे भारतीय जनता पक्षाचे ऍडव्होकेट संदीप लेले हे उमेदवार होते आणि त्यांनी तब्बल 49,447 एवढी मतं खेचली होती. ही मतं एकूण मतदानाच्या 26.25% होती. परंतु भारतीय जनता पक्षाला या मतदारसंघात 50,000 मतं पडली. ते देखील एकनाथ शिंदेच्या विरोधात. हे देखील दुर्लक्ष करून चालणार नाही. मनसेकडून या मतदारसंघात सेजल कदम या उमेदवार होत्या. त्यांना 8,579 मतं पडली होती. काँग्रेसकडून मोहन गोस्वामी हे उमेदवार होते. त्यांना 17,873 मतं पडली होती. आणि राष्ट्रवादी इथे काँग्रेस राष्ट्रवादी देखील परस्परांच्या विरोधात उभे होते. राष्ट्रवादीने या मतदारसंघातून बिपिन महाले हे उमेदवार होते आणि त्यांना 3,710 मतं पडली होती. नोटाला यावेळेला 2,500 मतं होती. ही झालं 2014चं. 2009 म्हणजे आपण मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यानंतर जी पहिली निवडणूक झाली त्यावेळच्या विधानसभा निवडणुकांचं जर मतदानाची आकडेवारी पाहिली तर त्यावेळेला या मतदारसंघामध्ये एकूण मतदान जे होतं ते 1,62,037 इतकं एकूण मतदान झालेलं होतं. त्यापैकी शिवसेना भाजप युतीचे उमेदवार एकनाथ शिंदे यांना 73,502 मतं होती की जी एकूण मतदानाच्या 45.36% होती. काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार मनोज शिंदे यांना 40,726 मतं होती की जी एकूण मतदानाच्या 25% होती. आणि मनसेचे राजन गावंड यांना 35,914 मतं होती की जी एकूण मतदानाच्या 22% होती.
या मतदानाच्या आकडेवारीतून तुमच्या एक लक्षात आलं असेल की 2009, 2014, 2019 एकनाथ शिंदे यांच्या मतदानाची टक्केवारी जी आहे ती साधारणपणे 10% वाढलेली आहे. म्हणजे जी मतं त्यांना 2009 मध्ये होती त्याच्या 10% वाढ होऊन मतं 2014ला मिळाली आणि 2019 मध्ये त्याच्याही अधिक 10% मतं होऊन एकनाथ शिंदे हे प्रचंड मताधिक्याने निवडून आलेले होते. आता ही जर मतदानाची सगळी आकडेवारी लक्षात घेतली, अशा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोपरी पाचपाखाडीमध्ये जर उद्धव ठाकरे यांची शिवसेना धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना रिंगणात उतरवत असेल तर त्यातून नेमकं या मतदारसंघामध्ये कोणतं राजकीय चित्र हे पुढच्या महिन्याभरात उभं राहतं आणि 23 नोव्हेंबरला कोपरी पाचपाखाडीतून राज्याचे सध्याचे आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुलाल उधळतात की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे आणि धर्मवीर आनंद दिघे यांची पुतणे असलेले केदार दिघे हे विजयाचे फटाके फोडतात. याकडे आता तमाम ठाणेकरांचंच नव्हे तर संपूर्ण ठाण्याचं, राज्याचं आणि देशाचं लक्ष लागलेलं आहे. धन्यवाद.